अ व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण शिकणार आहोत मराठी पाठ्यपुस्तकामधली कविता 9वी घर. कवितेचा सारांश किंवा कवितेचा अर्थ समजण्यापूर्वी आपण कवितेचे वाचन करू. तुम्ही देखील ती लक्षपूर्वक ऐका व वाचा. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान. घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गपिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. या कवितेचे कवी आहेत धोंडीराज जोशी. विद्यार्थ्यांनो, तर आता आपण या कवितेतील सारांश याचा अर्थ समजून घेऊ. कवितेतील सुरुवातीच्या ओळी आहेत. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. तर इथे कवी असे म्हणतायत की घर म्हणजे नुसते दगड, विटा, सिमेंटपासून बनवलेल्या चार भिंतींनी तयार केलेली वस्तू नसून ती एक सुंदर कलाकृती असते. वस्तू म्हणजे कोणती एक वस्तू, थिंग्स, आणि वास्तू याचा अर्थ आहे इमारत, बिल्डिंग. पुढे कवी असे म्हणतात, घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा आणि घर शिक्षणाची पहिली शाळा. कवी म्हणतायत की घरात फक्त वेगवेगळ्या खोल्या असून चालत नाही, तर घर म्हणजे जिव्हाळा व प्रेमाने भरलेल्या ओल्या भावना असते. तसेच घरातच आपण शिक्षणाच्या पहिल्या शाळेत शिकत असतो. घरातूनच आपण नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. ओल्या भावना म्हणजे प्रेमळ भावना, लव्हिंग फिलिंग्स. जिव्हाळा म्हणजे आत्मीयता, अटॅचमेंट. पुढील कडवे आहे. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. घर म्हणजे फक्त पसारा किंवा केवळ निवारा नसून त्याला स्वतःचा असा एक चेहरा व कहाणी असते. घराला स्वतःची अशी एक ओळख असते, असे कवी इथे म्हणतायत. निवारा म्हणजे आसरा, शेल्टर, आणि चेहरा याचा अर्थ आहे मुखवटा, तोंड, फेस. पुढील कडवे आहे. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. घरापासूनच आपण पाहायला, चालायला, धावायला, लढायला व दुःखांचे डोंगर चढायला शिकत असतो. घर अनेक सुखदुःखांनी भरलेले असते. अनेकविध अनुभव आपल्याला घरातूनच मिळतात, असे कवी इथे म्हणतायत. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान. घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवीन मूल्ये नवीन ज्ञान. कवी म्हणतायत की घराने सतत काळाचे भान ठेवावे. काळ म्हणजे वेळ, समय, पिरियड, टाइम. भान म्हणजे जाणीव.
घराने नवीन नवीन मूल्ये स्वीकारावीत व नवीन नवीन ज्ञान आत्मसात करावे. नवीन म्हणजे न्यू, नवीन. मूल्ये म्हणजे किंमत, व्हॅल्यू. माहिती म्हणजे नॉलेज. हे सगळ्यांना काय करायचंय? घराने आत्मसात करायचंय, शिकायचंय. पुढील व शेवटच्या कडव्यात कवी असे म्हणतायत की घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गपिष्ट, तर आईच्या हातचे जेवण चविष्ट. कवी म्हणतायत की घरात आपली आई अपार कष्ट करत असते. दिवस रात्र ती कामातच मग्न असते. घरात आजी सतत घरातल्या लहानग्या मुलांना गोष्टी सांगते, नवीन गोष्टी शिकवते, तर आजोबा सतत सर्वांशी गप्पा मारत असतात. घरी आई जे सर्वांसाठी जेवण बनवते ते अतिशय चविष्ट व रुचकर असते, असे कवी येते या कवितेत म्हणत आहेत. अशा प्रकारे कवी या कवितेत असे म्हणू इच्छितात की घर हे एक सुंदर 4 भिंतींचे बांधलेली वस्तू नसून त्या पलीकडेही बरेच काही असल्याचा विचार आहे. घर एक आनंदी वास्तू असून त्या घराशी जिव्हाळा, अनेक भावना निगडीत असतात. हे घरच आपल्याला अनेक गोष्टी शिकवते, आपल्याला समाधान देते. याच घरात आजी आजोबा या सगळ्यांच्या आठवणी देखील सामावलेल्या असतात. घरासंबंधीचे असे सुंदर वर्णन या कवितेत कवींनी मांडले आहे. विद्यार्थ्यांनो, तुमचा आजचा गृहपाठ होमवर्क आहे. पुस्तकातील स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 11 यांची प्रश्न उत्तरं वहीत लिहायची आहेत. सुरुवातीला आपण प्रश्न उत्तर डिस्कस करू. प्रश्न क्रमांक पहिला आहे 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न आहे, माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होती? तर याचे उत्तर आहे, माणसाची पहिली शाळा घरात सुरू होते. घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात? तर घराने नवी मूल्ये व नवीन ज्ञान जवळ करावे. आईच्या हातचे जेवण कसे असते? आईच्या हातचे जेवण चविष्ट असते. चविष्ट याचा अर्थ आहे रुचकर, चवदार, टेस्टी, डिलिशियस. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे ते लिहा. तर या उत्तरामध्ये तुम्हाला या कवितेतील अर्थ, कवितेच्या अर्थाचा सारांश या उत्तरात लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, खालील आकृती पूर्ण करा. त्यात दिले आहे की घर व्यक्तीला काय काय शिकवते. तर काय काय बरं शिकवतं घर आपल्याला? तर पहिल्या रिकाम्या बॉक्समध्ये लिहायचं आहे, घर आपल्याला पाहायला, चालायला, दुःखाचा डोंगर चढायला, धावायला व लढायला, असे हे शब्द त्या एक एक बॉक्समध्ये लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक चौथा आहे, शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधून लिहा व वाचा. म्हणजे यात काय करायचं आहे की कवितेतील रायमिंग वर्ड्स, यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत. पहिली आहे वस्तू. वस्तूचं रायमिंग वर्ड काय आहे? वास्तू. दुसरी आहे खोल्या. खोल्या याचा यमक जुळणारा शब्द कोणता? ओल्या. तिसरे जिव्हाळा, शाळा. चौथे पसारा, निवारा. पाचवे पाहायला, चालायला. सहावे लढायला, चढायला. सातवे सावधान, समाधान. आठवे भान, ज्ञान. नववे कष्ट, गोष्ट. तर 10वे आहे गपिष्ट, चविष्ट. प्रश्न क्रमांक 5 आहे, योग्य पर्याय निवडा. त्यातील घरात हव्या भावना ओल्या म्हणजे याचा अर्थ आहे
ऑप्शन क्रमांक आ, घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे. पुढील ब, घर शिक्षणाची पहिली शाळा. याचा ऑप्शन आहे आ, घरापासूनच शिक्षणाला सुरुवात होते. क, जवळ करावीत नवी मूल्ये, नवीन ज्ञान. याचा ऑप्शन आहे आ, रोज नवीन मूल्यांची व ज्ञानाची पुस्तके वाचावीत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पहा व त्यांची यादी करा. आता तुमच्या परिसरात, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या सोसायटीला किंवा अनेक घरांना काही नावे दिली असतात. ती तुम्हाला निरीक्षण करायची आहेत व लिहायची आहेत. उदाहरणार्थ मातृछाया, गोकुळधाम, शांतिनिवास, कृष्णकुंज, मनुस्मृती, केशवधाम, मातोश्री इत्यादी. प्रश्न क्रमांक 7 आहे खालील शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवा. तुम्हाला हे सगळे शब्द व त्याचे अर्थ वहीत लिहायचे आहेत. तर त्यांचा अर्थ आपण वाचू. चविष्ट, चविष्ट म्हणजे चव असणारे. विशिष्ट म्हणजे ठराविक प्रकारचा. भ्रमिष्ट म्हणजे भ्रम झालेला. गपिष्ट म्हणजे गप्पा मारणारा. कोपिष्ट याचा अर्थ आहे रागावलेला. व अनिष्ट म्हणजे योग्य नसलेली. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन बदला. पहिल्या 3 शब्दांचे अर्थ म्हणजे पहिल्या 3 शब्दांचे लिंग व वचन पुस्तकात दिलेली आहे. त्यामुळे आपण त्यातील पुढील शब्दांचा अभ्यास करू. निवारा. निवारा हा याचे लिंग पुल्लिंग आहे व याचे वचन बदलल्यास तिथे निवारे असं होईल. पुढे आहे आई. आई ही स्त्रीलिंग आहे व आईचे अनेक वचन आईच राहते. पुढे आहे डोंगर. डोंगर हे पुल्लिंग आहे व त्याचे वचन डोंगरच राहते. पुढे आहे हवा. हवा ही स्त्रीलिंग आहे व वचन हवाच. आजोबा हे पुल्लिंग आहे व वचन बदलल्यास तो शब्द आजोबा असेच राहतो. प्रश्न क्रमांक 9. खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. इथे 2 प्रकारचे आकृत्या दिल्या आहेत. त्या आकृत्यांमध्ये मधल्या शब्दाचे अर्थ, मधल्या शब्दाचा समानार्थी शब्द दिले आहेत. तर पहिल्या आकृतीमध्ये घर हा शब्द मधील गोलामध्ये दिला आहे व त्याच्या बाजूला घराबद्दलचे समानार्थी शब्द दिले आहेत. ते वाचा. घर, सदन, धाम, निवास, गृह, आलय व भुवन. दुसरा शब्द आहे सूर्य व त्याचे समानार्थी शब्द आहेत आदित्य, दिनकर, प्रभाकर, रवी, भास्कर, मित्र, भानू व दिवाकर. तुम्हाला या आकृत्या वहीत लिहायच्या आहेत. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10. खालील शब्द वाचा व वहीत लिहा. पुढे जे काही शब्द दिले आहेत ते तुम्हाला वहीत 3 वेळा लिहायचे आहेत. एक शब्द 3 वेळा. पहिला शब्द आहे सूर्य. मग सूर्य हा शब्द 3 वेळा. सूर्य, सूर्य, सूर्य असे. कार्य, पूर्व, सर्व, कर्क, चक्र, खग्रास, प्रकाश, तक्रार, आम्र, राष्ट्र, महाराष्ट्र, सौराष्ट्र, राष्ट्रध्वज, राष्ट्रीय, वाऱ्यावर, साऱ्यांचा, कोऱ्या, ताऱ्यांना, साऱ्याला. हे शब्द वहीत 3 वेळा लिहा व वाचा.
पुढे आहे प्रश्न क्रमांक 11. वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त काना दिल्याने फरक पडतो, परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दांचे अर्थ शोधा व लिहा. उदाहरणार्थ पहिले, वस्तू. वस्तू म्हणजे जिन्नस, नख. व वास्तू याचा अर्थ आहे घर. तसेच कप व काप. कप म्हणजे चहा पिण्याचे साधन व काप म्हणजे फळाची फोड. दुसरे आहे तार, तारा. तार याचा अर्थ आहे धातूची पातळ गोल तार व तारा म्हणजे आकाशात चमकणारा तारा. तिसरे खरे, खारे. खरे म्हणजे सत्य, खारे म्हणजे खारट. चौथे आहे गर, गार. गर म्हणजे फळातील मगज व गार म्हणजे थंड. पाचवे आहे घर, घार. घर म्हणजे सदन तर घार म्हणजे आकाशात उडणारा उंच पक्षी. सहावे आहे चार, चारा. चार म्हणजे एक अंक व चारा म्हणजे जनावरांचे अन्न. सातवे पर, पार. पर म्हणजे पंख व पार म्हणजे झाडाभोवती दगडांचा बांधलेला ओटा. आठवे व शेवटचे वर, वार. वर म्हणजे लग्नासाठी उपवर मुलगा व वार म्हणजे हत्याराचा घाव, प्रहार. अशा प्रकारे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला वहीत लिहायची आहेत व वाचायची आहेत. थँक्यू.